शासन लिपिक पदाला अधिकारी समजत नाहीत। आमच्या पदनामात बदल करून आमची वेतन त्रुटी दूर करावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी। महाराष्ट्र संघटना जी काही शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संघटना आहे, त्यामध्ये जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून एक मागण्या करत आहे। त्यामध्ये मुख्य मागणी अशी आहे की वेतन त्रुटी जे चौथ्या वेतन आयोगापासून जे आमच्या समकक्ष जे काही ग्रामसेवक होते, शिक्षक होते, तलाठी होते, हे अनेक वेतन आयोगाच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून लढा देऊन त्यांच्या पदरात बऱ्याचशा मागण्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। पण जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या माध्यमातून लढा देऊनही या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। त्यामुळे आम्ही 16 तारखेपासून जय महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून एक सहकार पुकारला होता आणि असहकार हा 20 तारखेपर्यंत होता आणि 23 पासून आम्ही सरकारला विनंती केली होती की आम्ही 23 पासून संपावर जात आहे, आमचं या ठिकाणी कुठेतरी दखल घ्या आणि आमच्या राज्यस्तरावरची जी काही कमिटी आहे त्यांना पाचारण करून यामध्ये काय जी काही मार्ग निघेल त्या माध्यमातून तुम्ही आमचे प्रश्न सोडवा अशी विनंती केली होती। पण सरकारने अद्यापर्यंत कोणतीही दखल न घेतल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही आज तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आपल्या मागण्या काय काय आहेत? आमची सर्वप्रथम जी काही मागणी आहे ती वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे। जे काही कर्मचारी आमचा S6 मध्ये सुरुवातीला लिपिकवर्गीय कर्मचारी सुरुवात करतो कनिष्ठ सहाय्यक, त्याने 10 वर्ष झाल्यानंतर S8 मध्ये जातो। एक अशी एक तफावत दिसून येते। राज्य शासकीय कर्मचारी असतील, महसूलचे कर्मचारी असतील, मंत्रालयीन स्तरीवरचा लिपिक जो आहे तो S6 मधून डायरेक्ट S16 मध्ये जातो आणि महसूलमधील जो काही लिपिक आहे तो S6 मधून S10 मध्ये जातो, म्हणजे पेशकार होतो आणि त्यांच्यामध्ये महसूलमध्ये एक पदोन्नतीची साखळी आहे। एक तिसऱ्या किंवा दुसऱ्या टप्प्यावर तो क्लास 2 होतो। पहिल्या टप्प्यामध्ये तो कनिष्ठ सहाय्यक असताना पेशकार होतो आणि पेशकारनंतर नायब तहसीलदार होतो। परंतु आमच्या स्तरावर 4 स्तर आहेत आमच्याकडे, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन, सहाय्यक प्रशासन। एक मोठी लेंदी प्रोसेस आहे, त्या माध्यमातून ही एक साखळी कमी करा आणि कर्मचाऱ्यांना एक कुठेतरी न्याय द्या की त्यांनाही कुठेतरी क्लास 2चं एक रिटायरमेंटपर्यंत एक पद उपभोगायला मिळेल। ते क्षमता असताना सुद्धा ह्या गोष्टी होत नाही। त्यामुळे या गोष्टी एकत्रित करा, पदोन्नतीचे स्तर कमी करा, पदनामात बदल करा आणि एक जुनी पेन्शन जशाच तसे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे, आता ही सार्वत्रिक मागणी आहे पण आम्ही ही मागणी रेटून धरत आहोत सरकारकडे।